नमस्कार शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी या घडीची सर्वात मोठी, सर्वात महत्त्वाची आणि तितकी चिंता वाढवणारी बातमी थेट हवामान विभागातून आणि महाराष्ट्राचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून समोर येत आहे। जर तुम्ही खरीप हंगामाची तयारी करत असाल, बाजारातून महागडी बियाणे आणून घरात ठेवली असतील आणि पेरणीसाठी ट्रॅक्टर सज्ज ठेवला असेल तर पुढील 2 मिनिटं थांबा, घाई अजिबात करू नका। कारण प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पुढील 5 दिवसांसाठी महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी केला आहे। महाराष्ट्रातील तब्बल 10 जिल्ह्यांवर निसर्गाचे मोठे संकट घोंगावत आहे। कोणत्या जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस पडणार, कोणत्या भागाला गारपिटीचा आणि ताशी 60 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना पेरणी संदर्भात तो कोणता एक ऐतिहासिक सल्ला दिला आहे, ज्यामुळे तुमचे लाखो रुपयांचे नुकसान टळू शकते। या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या विश्लेषणासह आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या कष्टाच्या पैशाशी आणि शेतीशी जोडलेला आहे। 1 सेकंदही व्हिडिओ न चुकवता शेवटपर्यंत पूर्ण पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच धोक्याची ठरते। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊया की ऐन पेरणीच्या काळात वातावरणात इतका मोठा बदल अचानक का बरं झाला आहे। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या हवामान अभ्यासानुसार यावर्षी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये एकाच वेळी बाष्पयुक्त वाऱ्याची मोठी निर्मिती झाली आहे। उत्तरेकडून येणारे कोरडे वारे आणि दक्षिणेकडून जाणारे उष्ण वारे यांचा संगम थेट महाराष्ट्राच्या आकाशात होत आहे। जेव्हा ही दोन्ही भिन्न प्रकारची हवा एकत्र येते, तेव्हा स्थानिक पातळीवर अत्यंत कमी वेळात प्रचंड शक्तिशाली आणि धोकादायक ढग तयार होतात, ज्याला आपण शास्त्रीय भाषेत थंडरस्टॉर्म क्लाउड्स म्हणतो। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी स्पष्ट केला आहे की हा पाऊस नेहमीसारखा संतत चालणारा पाऊस नसेल, हा चक्रीवादळासारखा पाऊस असणार आहे। विजांच्या कडकडाटासह येणारा अक्राळ विक्राळ पाऊस, त्यामुळे पुढील 5 दिवस आपल्यासाठी अत्यंत धोक्याचे ठरणार आहेत। चला तर मग शेतकरी मित्रांनो, आता थेट पाहूया कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे। सुरुवात करूया नेहमी हवामानाचा तीव्र फटका बसणाऱ्या मराठवाड्यांपासून। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या मते मराठवाड्यातील बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या 4 जिल्ह्यांमध्ये 48 तासात हवामानात वेगाने पलटवार पाहायला मिळणार आहे। या भागात दुपारनंतर अचानक आकाश काळेकुट्ट होईल आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू होईल। विशेषतः बीड आणि जालन्याच्या काही ग्रामीण भागात विजा पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। शेतात काम करणाऱ्या मजुरांनी आणि शेतकऱ्यांनी दुपारच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेलं आहे। आता शेतकरी मित्रांनो, वळूयात त्या विदर्भाकडे। विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक पट्ट्याला निसर्गाचा मोठा इशारा मिळाला आहे। यामध्ये बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या 3 जिल्ह्यांमध्ये हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। विदर्भात सध्या तापमान जास्त आहे आणि त्यातच बाष्पयुक्त वारे असल्यामुळे हवेचा दाब प्रचंड कमी झाला आहे। यामुळे या 3 जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे घोंघावू शकतात। ज्या शेतकऱ्यांनी शेताची मशागत करून ठेवली आहे, त्यांच्या शेतातील माती वाहून जाण्याची शक्यता आहे। तसेच वादळामुळे झाडे आणि विजेंचे खांब पडण्याची शक्यता हवामान खात्याने देखील वर्तवली आहे। आता शेतकरी मित्रांनो, यानंतर आपण पाहणार आहोत उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील 3 महत्त्वाचे जिल्हे। यामध्ये अहिल्यानगर, नाशिक आणि सोलापूर। शेतकरी मित्रांनो, नाशिक आणि अहिल्यानगर हा भाग फळबागांसाठी म्हणजेच द्राक्ष, डाळिंब आणि कांदा पिकांसाठी ओळखला जातो। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलेल्या माहितीनुसार या पट्ट्यात पावसासोबत गारपीट होण्याचा मोठा धोका आहे। जर या भागात गारपीट झाली
तर हाताशी आलेल्या फळबागांचे आणि कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होऊ शकते. सोलापूर जिल्ह्यात काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम तर काही ठिकाणी अतिवृष्टीसह पाऊस पडू शकतो. आता तुम्ही विचार करत असाल इतर जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे, तर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलेलं आहे की वरील हे 10 जिल्हे अतिधोक्याचे आहेत. तरी सातारा, सांगली, कोल्हापूर आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर देखील मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत राहतील. पण वरील 10 जिल्ह्यांमध्ये मात्र नागरिकांनी आणि प्रशासनाने अत्यंत सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने म्हणजेच IMDने देखील सांगितला आहे. आता शेतकरी मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, आम्ही पेरणी कधी करावे. अनेक भागात 1-2 पाऊस पडले की शेतकरी आनंदाच्या भरात ट्रॅक्टर शेतात घालतात आणि पेरणी उरकून घेतात. पण हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी यावर कडक शब्दात चेतावणी दिली आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनो, पेरणीसाठी अजिबात घाई करू नका. याचं गणित त्यांनी नीट समजावून सुद्धा सांगितलेलं आहे. सध्या पडणारा पाऊस हा मान्सून पूर्व म्हणजेच स्थानिक कारणांमुळे पडणारा वळवाचा पाऊस आहे. हा पाऊस सर्वदूर पाऊस नाहीये. एका गावात धुवांधार पाऊस पडतो तर शेजारच्या गावात कोरडे ऊन पडतं. अशा वेळी जर तुम्ही फक्त एका पावसाच्या ओल्यावर महागडे सोयाबीन, कापूस किंवा मका पेरणी करत असाल तर ते तुमचे सर्वात मोठे चुकीचे पर्याय ठरणार आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा पेरणीचा नियम असा आहे, जोपर्यंत तुमच्या शेतात किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही, म्हणजेच जमिनीमध्ये किमान 4 ते 5 फूट बोट खोल पुरेशी ओल जात नाही, तोपर्यंत बियाणे जमिनीत टाकायचे नाही. जर तुम्ही वरचा भाग ओल्यावर पेरणी केली तर त्यानंतर पावसाने 10 ते 15 दिवस पाठ फिरवले तर जमिनीच्या उष्णतेमुळे बियाणे आतल्या आत सडून जाईल किंवा मोड आल्यावर करपून जातील. दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना एक सल्ला दिला आहे की पेरणीसाठी घाई करू नका. मान्सूनचा पक्का पाऊस आल्याशिवाय पेरणी करू नका. निसर्गाच्या या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी आणि आपले आर्थिक व जीवित नुकसान टाळण्यासाठी हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी काही अत्यंत महत्त्वाचे सुरक्षेचे नियम सांगितले आहेत. ते प्रत्येक शेतकऱ्याने पाळलेच पाहिजेत. नंबर 1, शेतातील कामे वेळेत आवरा. दुपारनंतर साधारणपणे 2 ते 6 या वेळेत वादळाचा जोर जास्त असतो, त्यामुळे दुपारनंतर शेतात जाणे किंवा उघड्यावर काम करणे टाळा. नंबर 2, विजांच्या खांबापासून दूर राहा. वादळ सुरू असताना कोणत्याही विजेच्या खांबाजवळ, ट्रान्सफॉर्मर जवळ किंवा मोठ्या झाडाखाली उभे राहू नका. झाडावर वीज पडण्याचा धोका 90% जास्त असतो. नंबर 3, पशुधनाचा जीव वाचवा. आपली दुभती जनावरे, गायी, म्हशी आणि शेळ्या या सर्वांना उघड्यावर किंवा झाडाखाली बांधू नका. त्यांना सुरक्षित पक्क्या छताखाली हलवा. नंबर 4, शेतमाल सुरक्षित करा. जर तुमचा कांदा, धान्य किंवा कोणत्याही कृषी माल बाजारात किंवा शेतात उघड्यावर पडला असेल तर ताडपत्रीचे आताच व्यवस्थापन करा. तर शेतकरी मित्रांनो, हा होता प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा पुढील 5 दिवसांचा अत्यंत सविस्तर आणि सखोल हवामान अंदाज. निसर्गाचे संकट जरी मोठे असले तरी हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलेल्या योग्य नियोजनाने आणि सतर्कतेने आपण आपले नुकसान नक्कीच शून्य करू शकतो. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी अतिशय मेहनत घेऊन तयार केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही सध्या हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या गावातून पाहत आहात, तसेच तुमच्या भागात सध्या हवामान कसे आहे, पाऊस पडला आहे का, हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. हवामानाच्या अशाच ताज्या, अचूक आणि थेट शेताच्या बांधावरून येणाऱ्या बातम्या दररोज सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत
तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर, शेतकऱ्यांच्या ग्रुपवर आत्ताच शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या एक शेअरने कोणाचा तरी जीव वाचेल, कोणाचे तरी लाखो रुपयांचे नुकसान वाचू शकते। भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।